शिवसकाळ मित्रांनो, आम्ही चाललोय आता तोरणा गडाला आणि आता वाजलेत 7 आणि आम्ही 6 जण चाललोय. तर बघू, आमचा प्लॅन आहे 10 पर्यंत पोहोचायचा वर. तरी बघू. आपल्यासोबत आहे जय महाराष्ट्र करीम, नाव सांगले, महेश, सनी सतीश, सतीश. चला तर मग. आणि मी आहे रोहन. आणि आपले ऋषी भाऊ लाडके. तर आपण इथे थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्ता कुठे आहे? हे काय मागवलंय? मॅगी, 3 मॅगी, 3 कांदा भजी आणि 6 वडापाव. चालतंय. तेवढ्यावर मागेल का रे महेश? आणि सगळ्याच स्पॉन्सर ऋषी भाऊ, स्टेटस किंग ऋषी भाऊ. हा जातो तो सिंहगड आणि हा जाणार आहे तो तोरणा गडाकडे. राजगड दाखव. राजगड आणि तोरणा. ही आहे पावीखिंड. समोर बघताय ती म्हणजे ही हा रस्ता पूर्ण छोटा रस्ता आहे आणि खराब झालेला आहे. त्याचे गव्हर्नमेंटने दुरुस्त केलेली पाहिजे. थोडीशी ट्रेकर्सला चांगलं होईल येण्या जाण्यासाठी. फक्त ट्रेकर्सच नाही तर गावकऱ्या. तर सगळ्यात खतरनाक जो रोड आहे हा इथे सुरुवात झालेली आहे आणि इथं समोरून पाहू शकता उजव्या बाजूला वळायचं. बस का अडकली का इथंच? अरे बाप. आणि ही बस पूर्ण अडकलेली आहे बस. अरे त्या बस मधली सगळी मंडळी इथे पुढे पाहू शकता. इथं मज्जा चालू आहे. ती बस बंद पडली आहे तिथं आणि अडकली आहे आणि ही लोक मंडळी इथं मज्जा करत आहेत. ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी मदत केली पाहिजे. तर मित्रांनो, तोरणा गडावर येण्यासाठी प्रामुख्याने पुण्यावरून 3 मार्ग आहेत. त्यातील पहिला म्हणजे पुणे नसरापूर वेल्हे, दुसरा म्हणजे पुणे खडकवासला खानापूर पाभे वेल्हे आणि तिसरा म्हणजे पुणे कामशेत वेल्हे. आपण आता आहोत वेल्हे गावामध्ये आणि समोर बघताय ते वेल्हे गावातील मिंगाई देवीचं मंदिर आणि हा रोड सरळ जात आहे तोरणा गडाकडे.
गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी पण चांगला रोड आहे सिमेंटचा. तुम्ही पाहू शकता इथं बोर्ड पण दिला आहे किल्ले तोरणा या गडाची जुनी पीर. आपण पोहोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी. समोर बघताय ती गडाची पार्किंगची सोय आहे. या साईडला पार्किंगची सोय आहे आणि साठी या दिशेने जायचं आपल्याला सर्व. त्यावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क नाहीये, पण आपली जी टू व्हीलर वगैरे किंवा फोर व्हीलर गाडी आहे त्याच्यासाठी इथे पार्किंग फी आहे. तर टू व्हीलरसाठी 30 रुपये आणि फोर व्हीलरसाठी 50 रुपये अशी फी इथे आकारली जाते. आता 10 वाजले. आपण आता तोरणाच्या पायथ्याशी आहोत. वेगळे पार्किंग आहे. आता रेट आहे तो 30 रुपये आहे. टू व्हीलरला आणि फोर व्हीलरला त्याचा 50 60 रुपये आहे. पण ते जरा व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे 50 रुपये यायला काय वाटत आपण आता स्टार्ट करणार आहोत ट्रेकिंग. आणि आता 10 वाजले. सो बघू किती वाजता पोहोचतो. जाऊ आपण. इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात वारा येत आहे. त्याच्यामुळे मी आणि रोहन काय बोलतोय हे याचा आवाज तुम्हाला येत नसावा बहुतेक. पण हा बघू शकता हा सिमेंटचा रोड आणि ह्या सिमेंटच्या रोडने जसं आपल्याला कच्च्या रस्त्याच्या दिशेने जायचं आहे. आणि इथंच आपल्याला एक फलक लावलेला दिसतोय. ह्या फलकावर जी सूचना दिली त्याचं पालन करूनच आपल्याला वरती जायचं आहे. तर चला मग. इथं सूचना फलक दिलेला आहे जे की सकाळी 9 ते 5 पर्यंतच किल्ला खुला राहील. मुक्काम बंद आहे आणि असा आपला स्टार्ट इथून होणार आहे. तर बघू शकता हा कसा कठीण रस्ता आहे. तर चला वरती 1.5 ते 2 तास लागणार आहे आपल्याला जाण्यासाठी. रोहन भाऊ तर आताच एनर्जी घेऊन चाललेले आहेत. तर मित्रांनो, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली होती. या किल्ल्याला तोरणागड असं म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाचा प्रचंड असा विस्तार पाहून ह्या गडाला प्रचंडगड असेही नाव देण्यात आले होते. तोरणा किल्ला कोणी व कधी बांधला ह्याचा कुठेही पुरावा नाहीये, पण येथील असलेल्या मंदिर आणि लेण्यावरतून हा शैवपंथीयांचा आश्रम असावा असे कळते. कैसे लग रहा है? 15व्या शतकामध्ये बहामनी सत्तेचा राजा मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून त्यांच्या सत्तेत आणला होता. त्याच्याच काही काळामध्ये बहमनी सत्तेच्या 5 शाह्या निर्माण झाल्या. त्याच्यातली एक शाही म्हणजे निजामशाही आणि त्याच शाहीकडे हा किल्ला गेला. वैतागली. करीम सरांचा हा पहिलाच ट्रेक आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे धरण बघत आहात त्याचं नाव आहे गुंजवणे धरण. तर ह्याचं विलक्षण असं सुंदर दृश्य आपल्याला गड सर करून आल्यानंतर 10 मिनिटावरच होतं आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे सरळ गडावरची वाट. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीकडनं हा किल्ला जिंकून वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याची डागडुजी करताना महाराजांना इथे 22 सोन्याचे हंडे भरलेले सोन्याचे मोहरा सापडल्या. त्याचा उपयोग महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला. नेक्स्ट टाइम डागबैरीला नक्की घेऊन जाईन यांना सगळ्यांना. पुढचा ट्रेक डागबैरी. नावाच असं खतरनाक आहे की किती वाटते आहे. तर तुम्ही समोर पाहू शकता उंचच उंच असे सुळके पार करताना आपली थोडीशी दमछाक होते.
तोरणा किल्ला हा गिरिदुर्गामध्ये मोडला जातो. तर तुम्ही इथे येत असाल तर तुमच्या मनाची तयारी करा की येथील अवघड रस्ते हे तुम्हाला पार करायचेत. अशा कठीण रस्त्यातूनच तुम्हाला गडावरती जायचं आहे. बघू शकता रस्त्यामध्ये किती मोठमोठे दगड आणि हा कसा कठीण रस्ता आहे. हे सर्व रस्ते पार करूनच तुम्हाला गडावरती जायचं आहे. सर करण्यास पूर्ण तयार आहेत आपली. तुम्ही जर तोरणा किल्ल्याची निवड ही केली असेल तर तुम्हाला येताना कमीत कमी 2 ते 3 बॉटल्स पाण्याच्या आणि आपल्यासोबत फळे वगैरे ठेवलं पाहिजे. एक मिनिट. ब्लॉगर करतात हो हो हो. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचं नाव स्टेटस किंग ऋषी, स्टेटस किंग ऋषी. हो हो मित्रा. तर मित्रांनो, समोर पाहताय की असे अवघड रस्ते तर आहेतच, पण गडावरती जाण्यासाठी जो 1.5 ते 2 तास लागतो त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पॅचेस असे भेटतात जिथून आपल्याला खूप काळजीपूर्वक जायचं आहे. हा अवघड रस्ता सर करताना आपल्याला मदत होते ती इथे संरक्षण करण्यासाठी किंवा वर गड सर करण्यासाठी येथे संरक्षक लोखंडाचे कठडे बांधलेले आहेत. करीम भाई कैसा लग रहा है? हा पूर्ण पॅच खूप अवघड पॅच आहे हा. आणि अजून पण जायचं वरती. तर मित्रांनो, हा तोरणा गड इतका प्रचंड आहे की हाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला 2 भाग बनवावे लागले. तर ह्या भागामध्ये मी तुम्हाला माहिती दिली की तोरणा गडावरती येण्यासाठी कुठल्या कुठल्या मार्गाने यायचं आहे आणि तोरणा गडावरती येताना किती खडतर प्रवास आहे, किती खडतर मार्ग आहेत, किती कठीण पॅचेस आहेत याची माहिती दिली. तर दुसरा भाग आपला येणार आहे, त्याच्यामध्ये गडावर काय काय वस्तू आहेत याची संपूर्ण माहिती मी त्यामध्ये देणार आहे. तर नक्की पहा.